नमस्कार मैत्रिणींनो. तर आपण ना आज पनीर कसं बनवायचं ते बघायचे. तर ह्याच्यामध्ये हे बघा, दूध हे गरम झाले आणि दूध गरम झाल्यानंतर काय करायचे, दूध गरम झालं की मग त्याच्यामध्ये लिंबू हे करून घ्यायचे. म्हणजे लिंबू टाकून घ्यायचे. आता ह्याच्यामधलं मी बी काढले, लिंबू असं चिरून घ्यायचं. आता हे मोठं लिंबू आहे बघा, आणि इथं आपण काय करायचं, आता ह्याच्यामध्ये लिंबू टाकायचं. आणि तुमचं रात्रीचं जरी दूध असलं ना तरी पण चालतंय, किंवा सकाळचं तुम्ही ताजं दूध असलं ना तरी सुद्धा चालतंय. आता हे म्हशीचं दूध आहे, तर म्हशीच्या दुधामध्ये म्हणजे 1.25 लिटर दूध घेतलं ना आपण की पाव किलो पनीर तयार होते, किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी. आता हे असं पिळायचं आपण लिंबू, बघू शकताय तुम्ही. आता ह्याच्यात एकच लिंबू आणि हे हलवायचं. आता हे लगेच ह्याच्यामध्ये पनीर तयार होते. आणि नंतर आपण काय करायचे, गाळून घ्यायचे. आता हे रात्रीचं दूध आहे आणि मी तापवून त्याची साय काढून घेतली होती, तरी तसं पण करू शकता, किंवा ताजं तुम्ही जरी आणलं दूध आणि त्याच्यापासून सुद्धा करू शकताय. तापत आलं, एक उकळी आली की त्याच्यामध्ये आपण हे टाकायचे, लिंबू टाकायचे. लगेच पनीर तयार होते. त्याला 2 मिनिटं हलवायचं, म्हणजे 2 मिनिटं पण नाही लागत. लिंबू टाकलं की लगेच सुरुवात होती ती तयार व्हायला. तर आता तुम्ही बघू शकता, हे बघा अर्ध्या सेकंदामध्येच हे असं तयार झाले. पाणी एकीकडं आणि पनीर एकीकडं, हे बघा बघू शकता. आणि लगेच आपला गॅस हा बंद करायचा आणि आपण ह्याला गाळून घ्यायचे. आता हे बघा, तर तुम्हाला आता मी गाळून घ्यायचं पण मी दाखवते. काय करायचं, पाणी घ्यायचं आणि जवळ पाणी घ्यायचं. आता हे असं पातेलं घ्यायचं, एक असं पातेलं घ्यायचं, खाली कोणतं पण भांडं घ्यायचं. आता ही चाळणी घेतली मी, पुरणाची चाळणी, आणि त्याच्यामध्ये एक कॉटनचा असा कपडा टाकला. तुम्ही रुमाल टाकू शकता किंवा कापड टाकू शकता. आणि आता हे आपण गाळून घेऊ. हे बघा, पाणी वेगळं आणि हे वेगळं. आता बरोबर ह्याच्यामध्ये आपण असं गाळून घ्यायचं आपोआप फडक्यामुळं. तर एवढं पनीर हे बघा तयार झाले. गाईचं जर दूध असेल ना, जर्सी गाईचं, तर त्याचं कमी निघतं. आता हे 1.25 लिटर दूध असेल बघा, तर एवढं निघाले. म्हणजे आणखीन 1.5 लिटर असतं तर बरोबर पाव किलो निघालं असतं ना. आता काय करायचं, त्याला असं गार पाणी घ्यायचं आणि असं धुवून घ्यायचं. आपोआप गाळणी पण खाली जाते असं. आणि जे आपण लिंबू टाकलंय ना, तर ते आंबटपणा निघून जातो. मग त्यासाठी काय करायचं, हे असं धुवून घ्यायचं. आणि जरी तुमच्या हे एखादा लिंबाचा बी जरी ह्याच्यामध्ये गेला असेल ना, तरी तो काढून टाकायचा आणि बांधून ठेवायचं. तुम्ही 1 तास 2 तास भाजी करायच्या वेळेस लगेच तुम्ही हे काढू शकता. दाबून ठेवलं व्यवस्थित की आपल्याला तयार होते. आता हे सगळं आपण ह्याचं पुसून घ्यायचं, चमच्याचं पातेल्याचं, आणि ह्याच्यामध्ये आता हे बांधून ठेवायचं. आता ह्याच्यात असं एखादं 2 चुकून बी आपलं जातोच लिंबाचा, सगळं लिंबू पिळताना त्याच्यामध्ये. तर आता हे असं आपण हे बघा बी काढून घ्यायचं, एखादं 2 बी जातच. तर हे आता त्याला व्यवस्थित आपण पिळायचं असं.
असं पिळायचं आणि ह्याच्या खाली काहीतरी खलबत्ता असं हे ठेवायचं किंवा असं बांधून तुम्ही ठेवलं तरी सुद्धा चालू शकते. म्हणजे ह्याची तुम्ही पनीरची भाजी बनवू शकता किंवा बुर्जी पण बनवू शकता. लगेच तयार होते. हे बघा असं पिळलं की लगेच कोरडं दिसतं. तुम्हाला मी पिळल्यानंतर पण मी दाखवते की कशा प्रकारे कोरडं दिसतंय ते. भाजीला काय नसलं, दूध शिल्लक असलं की हा प्रकार करते. आता लगेच हे बघा घट्ट पण कसं दिसतंय. म्हणजे आता नुसतं थोडंसंच पिळलंय बघा तरी पण आहे का. मग हे चांगलं पिळून ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये दूध चांगलं तापलेलं होतं. रात्री पण दूध तापवलेलं आणि आता पण ताज्या दुधाचं पण होतंय आणि रात्रीच्या दुधाचं पण होतंय. आणि जेवढं तुम्हाला असं पाणी काढता येईल तेवढं तुम्ही असं पाणी काढून टाकायचं. कॉटनच्या कपड्याने लगेच पिळल्या जातं आणि व्यवस्थित पण गाळल्या जातं. तर तुम्ही काय करायचं, कॉटनचा कपडा घ्यायचा किंवा रुमाल घ्यायचा. आता मला ही थोड्या वेळाने भाजी करायची 1-2 तासांनी, तरी पण चालू शकते. आता हे बघा कसा आपला छान गोळा आपला तयार झाला आहे. आता हे 1/2 किलो नसेल पनीर, कमी झाले. त्या दिवशी 1.5 लिटर दूध होतं तर बरोबर झालं होतं. आता हे तरी 200 ग्रॅम असेल असं पनीर. बघा तुम्ही किती महाग आहे, पण हे घरच्या घरी आपलं खात्रीचं राहतंय. म्हणजे आपण घरी जे करतो ना तर आपल्याला असं हे वाटायचा प्रश्न नाही भेसळयुक्त काय. तर घरी केलं तर तुम्ही घरी पण छान होते. दूध जास्त आणायचं, फक्त लगेच तयार होते. तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ तो पण सांगा. आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण नंतर अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटू. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.